नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज मी तुम्हाला घेऊन जाते महाबळेश्वरला. पुण्यापासून अवघ्या 120 किलोमीटर अंतरावर असलेलं महाबळेश्वर साधारण 4 तासांच्या प्रवासात आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जातं. धुके, हिरवळ, थंड हवा आणि अप्रतिम दृश्य. चला तर मग सुरू करूया आपला प्रवास. जसजसा रस्ता वर चढतोय तसतसं निसर्गाचं सौंदर्य अजून खोलून चाललंय. वळणावळणाचे रस्ते, आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि मन प्रसन्न करणारी थंड हवा. वाह, हे दृश्य पाहून खरंच शब्द कमी पडतात. डोंगर, दऱ्या आणि ढगांचा खेळ. महाबळेश्वरचं प्रत्येक व्ह्यू पॉइंट म्हणजे निसर्गाची कलाकृती आहे. पावसाळ्यात महाबळेश्वर अजूनच सुंदर होतं. धबधबे, ओलसर मातीचा सुगंध आणि शांतता मनाला खूप रिलॅक्स वाटतं. थंड हवेत गरम चहा, कॉर्न आणि लोकल स्ट्रीट फूड. प्रवासाची मज्जा मात्र दुप्पट होते. महाबळेश्वरला आम्ही आमच्या काही फ्रेंड्ससोबत गेलो होतो. इथे खूप छान एक व्ह्यू पॉइंट होता. तिथे थांबून आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले. त्यानंतर आम्ही लिंगमळा धबधब्याकडे जायला निघालो. महाबळेश्वर जवळ असलेला लिंगमळा धबधबा हा निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण आहे. साधारण 600 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पावसाळ्यात तर अजूनच भव्य दिसतो. ढग, धुके आणि पाण्याचा गजर, वातावरण पूर्णपणे फ्रेश वाटतं. हा जो धबधबा आहे हा पंचगणी रोडवर आहे. त्याची उंची साधारण 600 फूट आहे आणि तिथे आपल्याला चालत जावे लागते. इथे जाण्याचा ॲक्च्युली बेस्ट टाइम आहे जुलै ते सप्टेंबर, म्हणजेच पाऊस. पावसाळ्यात इथे खूप स्लिपरी होतं, त्यामुळे सुरक्षित अंतर राखणं आणि नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे. खालच्या दरीत पडणारं पाणी आणि वरून दिसणारं दृश्य पाहून काही क्षणांसाठी असं वाटलं की वेळ जणू थांबलीच आहे. आत्ता या धबधब्याला पाणी थोडंसं कमी होतं, पण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात तर हा धबधबा खळखळून वाहत असतो. वॉटरफॉल बघून झाल्यानंतर आम्ही लिंगमळा डोहकडे जायला निघालो. लिंगमळा वॉटरफॉलच्या खाली तयार झालेला नैसर्गिक डोह म्हणजेच लिंगमळा डोह. पावसाळ्यात धबधब्याचं पाणी इथे साचतं. आजूबाजूला घनदाट हिरवळ, स्वच्छ आणि थंड पाणी, शांत आणि निसर्गाच्या जवळ नेणारी हा जो अनुभव तुम्ही पाहताय याला म्हणतात कोरॅकल राईड. गोल आकाराची ही पारंपरिक होडी पाण्यावर अलगद तरंगते, थोडीशी डुलते, पण हाच तिचा मजेदार भाग आहे. निसर्गाच्या सानिध्यात असा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. कोरॅकल राईड करताना लाईव्ह जॅकेट घालणं अनिवार्य आहे आणि मार्गदर्शकांच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. गोल होडी, शांत पाणी आणि निवांत क्षण, हा आहे कोरॅकल राईडचा अनुभव. इथे 200 रुपीज पर पर्सन असे चार्जेस आहेत. तुम्ही जर सॅटर्डे संडे सोडून गेलात तर ते काही कमीही करतात. इथे आणखीही खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर इथे सायकल बोट राईड आहे. पाण्यावर चालणारी सायकल आहे. म्हणजे इथे ही राईड झाल्यानंतर या कपलचा मी एक्सपिरियन्स त्यांना विचारला. कसं वाटतंय तुम्हाला? छान एक्सपिरियन्स. छान आहे ना? कसं वाटलं तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता? खूप भारी, खूप जबरदस्त, मजा आली. जायला पाहिजे का सगळ्यांनी? सगळ्यांनीच जायला पाहिजे, एकदा एक्सपिरियन्स करायला पाहिजे. त्यानंतर इथे झिप लाईनचाही एक्सपिरियन्स आम्ही घेतला.
इथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर आम्ही निघालो महाबळेश्वर मंदिराकडे. निसर्ग भ्रमंतीनंतर इथे आल्यावर मनाला खूपच शांतता मिळते. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून इथलं वातावरण खूपच पवित्र आणि प्रसन्न आहे. त्याचप्रमाणे इथे अनेक दुसरेही मंदिरे आहेत. महाबळेश्वर टेम्पल हे भगवान शिवाचे प्राचीन मंदिर असून पंचगंगा नदीचं उगमस्थान इथेच आहे. त्यानंतर तिथे अतिबाळेश्वर टेम्पल आहे. महाबळेश्वर मंदिराजवळच असलेलं हे अतिबाळेश्वर मंदिर ऐतिहासिक आणि शांत ठिकाण आहे. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो स्ट्रॉबेरी प्लकिंगसाठी. महाबळेश्वरमध्ये आलो आणि स्ट्रॉबेरी प्लकिंग नसलं तर ट्रिप अपूर्णच. शेतात स्वतःच्या हाताने ताजी लालसर स्ट्रॉबेरी तोडण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. ताजी, गोड आणि रसाळ स्ट्रॉबेरी, चव तर अक्षरशः लाजवाब. थेट शेतातून थेट हातात. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्लकिंग म्हणजे प्युअर हॅपीनेस. इतक्या ताज्या स्ट्रॉबेरी की आधी फोटो काढू की खाऊ हाच प्रश्न पडतो. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी का प्रसिद्ध आहे तर महाबळेश्वरची थंड हवा, लाल माती आणि हवामान यामुळे इथली स्ट्रॉबेरी खूपच गोड, रसाळ आणि नैसर्गिक लाल रंगाची असते. इथे येण्याचा खास सीझन म्हणजे डिसेंबर ते मार्च. महाबळेश्वरची ओळख म्हणजे इथली स्ट्रॉबेरी. थंड हवामानात पिकलेली ही स्ट्रॉबेरी चवीला गोड, रसाळ आणि एकदम फ्रेश असते. इथे फक्त स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद नाही तर ती तोडण्याचा आणि अनुभव घेण्याचा आनंदही वेगळा आहे. महाबळेश्वर पाचगणी रोडवर अनेक व्ह्यू पॉईंट आहेत, जसे की विल्सन पॉईंट म्हणजे सनराईज पॉईंट, त्यानंतर काटेज पॉईंट, एलिफंट्स हेड पॉईंट आहे. हा जो डोंगर आहे तो हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो, त्यामुळे त्याला एलिफंट्स हेड पॉईंट म्हणतात. त्यानंतर टेबल लँड आहे, तसेच इको पॉईंट, सनसेट पॉईंट असे भरपूर पॉईंट आहेत. हे सगळे पॉईंट झाल्यानंतर आम्ही पाचगणीमधील टेबल लँड पॉईंटला गेलो, कारण आम्ही हॉर्स राईड केलेली नव्हती आणि तिथे होती म्हणून आम्ही तिथे गेलो. पाचगणीमधील हा सुप्रसिद्ध पॉईंट आहे. आशियातील सर्वात मोठ्या पठारांपैकी एक असलेलं हे ठिकाण चारही बाजूंनी पसरलेला अप्रतिम नजारा दाखवतं. मोकळी जागा, थंड हवा आणि शांत वातावरण. इथे आल्यावर खरंच वेगळा अनुभव घेता येतो. मोकळ्या पठारावर घोड्यावर फिरण्याचा अनुभव खरंच खूपच मजेदार होता. पहिल्यांदाच घोडेसवारी केली. मनात थोडीशी भीती होती, पण मजाही खूप सारी आली. प्रवास संपला पण आठवणी कायम राहतील. तर अशी होती आमची ही छोटीशी ट्रिप. आवडली असेल तर लाईक नक्की करा. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.